वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 23 जानेवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, कॅलिफोर्नियामधील 2 सरकारी शाळांमध्ये कोणत्या भाषेला जागतिक भाषा म्हणून समाविष्ट करण्यात आलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए हिंदी। हिंदी या भाषेचा समावेश कॅलिफोर्नियामधील 2 सरकारी शाळांमध्ये अभ्यासक्रमांमध्ये करण्यात आलेला आहे। तर अमेरिकेमधील कॅलिफोर्निया सिलिकॉन व्हॅलीमध्ये असलेल्या 2 शासकीय शाळांमध्ये पहिल्यांदाच अभ्यासक्रमात हिंदी भाषेला जागतिक भाषेच्या स्वरूपात समाविष्ट करण्यात आला आहे। भारतीय अमेरिकन नागरिकांनी आपल्या मुलांना शाळांमध्ये हिंदी शिकवण्याची मागणी करत होते, यासाठी हे पाऊल उचललं गेलेलं आहे। कॅलिफोर्नियामध्ये भारतीय अमेरिकन नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात। तर अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन आहे अमेरिकन डॉलर आणि राष्ट्रपती आहे जो बायडन। पुढचा प्रश्न पाहूया। जॉय पुरस्कार 2024 सिने अभिनेत्री आलिया भट्ट हिला देण्यात आला आहे। हा कोणत्या देशाचा पुरस्कार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी सौदी अरब। सौदी अरब या देशाचा हा पुरस्कार आहे जॉय पुरस्कार आणि 2024चा हा पुरस्कार सिने अभिनेत्री आलिया भट्ट हिला देण्यात आलेला आहे। तर भारतीय अभिनेत्री आहे आलिया भट्ट सौदी अरबच्या जॉय अवॉर्डने सन्मानित होणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे। जॉय पुरस्कार 2024मध्ये त्यांना ऑनररी एंटरटेनमेंट मेकर्ससाठी सन्मानित करण्यात आलेला आहे। आलिया भट्टच्या अगोदर अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि सलमान खान या भारतीयांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। तर सौदी अरबचा हा पुरस्कार आहे सौदी अरब, राजधानी आहे रियाद, चलन आहे सौदी रियाल, पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन सलमान। पुढचा प्रश्न पाहूया। पुढील 5 वर्षासाठी IPL स्पर्धांची टायटल स्पॉन्सरशिप कोणत्या कंपनीला मिळालेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी टाटा ग्रुप। टाटा ग्रुपला पुढील 5 वर्षासाठी IPL स्पर्धांची टायटल स्पॉन्सरशिप ही मिळालेली आहे। टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड 2024 ते 2028 पर्यंत आगामी 5 सत्रांसाठी IPLची टायटल स्पॉन्सरशिप प्राप्त करतील। तर या अगोदर टाटा ग्रुपने सन 2022 आणि 2023 या सत्रामध्ये टायटल स्पॉन्सरशिप केली होती। IPL इंडियन प्रीमियर लीग प्रशासक आहेत BCCI। पहिले संस्करण झाले होते 2008मध्ये। विजेता संघ होता राजस्थान रॉयल्स आणि मागच्या वर्षीचा 2023चा विजेता संघ होता IPLचा चेन्नई सुपर किंग्स। 2024च्या खेळाडू लिलावामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल स्टार्क हा IPL इतिहासामधील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे। त्याला 24.75 करोड रुपयांमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78व्या सत्राचे अध्यक्ष कोण आहेत, जे 5 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी डेनिस फ्रान्सिस। हे संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78व्या सत्राचे अध्यक्ष आहेत आणि ते नुकताच 5 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले आहेत डेनिस फ्रान्सिस। तर त्यांच्या या भारत दौऱ्यामुळे भारत आणि संयुक्त राष्ट्र यांच्यातील संबंध अजून मजबूत होतील। संयुक्त राष्ट्र महासभा ही संयुक्त राष्ट्राच्या प्रमुख 6 अंगांपैकी एक आहे। तसेच फ्रान्सिस हे 26 जानेवारी रोजी महाराष्ट्रामध्ये राजकीय अतिथी म्हणून प्रजासत्ताक दिवस परेडमध्ये देखील सामील हे होणार आहेत। तर डेनिस फ्रान्सिस हे त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाशी संबंधित आहेत आणि संयुक्त राष्ट्र महासभेच्या 78व्या सत्राचे ते अध्यक्ष आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच कार्बी युवा महोत्सवाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा कोठे पार पडला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए आसाम। आसाममध्ये या कार्बी युवा महोत्सवाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा नुकताच पार पडलेला आहे। कार्बी युवा महोत्सव हा जो आहे दिफू येथील कार्बी आंग्लोंग येथे आयोजित करण्यात आला होता। 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कार्बी युवा महोत्सवाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला हजेरी लावलेली होती। कार्बी युवा महोत्सव हा ईशान्य भारतातील सर्वात जुना आणि मोठा उत्सव आहे। कार्बी समुदाय हा आसाममधील कार्बी आंग्लोंग जिल्ह्यातील आदिवासी समुदाय आहे आणि हे वांशिकदृष्ट्या नागा लोकांशी संबंधित आहे। कार्बी आंग्लोंग ऑटोनॉमस कौन्सिलद्वारे प्रकाशित परिसरात राहणारे कार्बी आणि इतर जातीय समुदाय मिळून हा सण साजरा करतात। दरवर्षी 5 दिवस चालणारा हा सण यावर्षी सुवर्ण महोत्सव वर्ष म्हणून 8 दिवस साजरा करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। संयुक्त अरब अमिरातकडून कोणाला आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यक्तिमत्व पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी जियानी इन्फेंटिनो यांना संयुक्त अरब अमिरातकडून आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यक्तिमत्व पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आलेला आहे।
दुबईच्या मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांनी क्रिएटिव्ह स्पोर्ट्स पुरस्काराच्या समारंभामध्ये फिफा अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांना प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यक्तिमत्व पुरस्कार 2023ने सन्मानित केलेला आहे। सन 2009मध्ये देशांतर्गत या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती आणि पुढे 2012 पासून या आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येऊ लागला। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच 19व्या शतकातील गोरू जुदाई उत्सव कुठे सुरू झाला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए नेपाळ। नेपाळमधील हा उत्सव आहे गोरू जुदाई उत्सव आणि हा नुकताच सुरू झालेला आहे नेपाळमध्ये। तर नेपाळमध्ये तारुका येथे हा वार्षिक बैल लढाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। या सणाला गोरू जुदाई किंवा बैलांची लढाई या नावाने ओळखले जाते। 19व्या शतकात उत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे आणि या उत्सवामध्ये संगीत आणि नृत्यांचा समावेश हा असतो। तर नेपाळमधील हा उत्सव आहे नेपाळ। राजधानी आहे काठमांडू। चलन आहे नेपाळी रुपया। राष्ट्रपती आहेत रामचंद्र पौंडेल आणि पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल। पुढचा प्रश्न पाहूया। आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिप 2024मध्ये भारतीय धावपटू मानसिंह याने कोणते पदक मिळवलेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी सुवर्णपदक। सुवर्णपदक मिळवलेलं आहे मानसिंह याने आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिप 2024मध्ये। तर ह्या ज्या स्पर्धा आहेत ह्या हाँगकाँगमध्ये पार पडलेल्या आहेत आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिप स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये भारतीय धावपटू मानसिंह याने सुवर्णपदक मिळवलेलं आहे। मानसिंह याने ही मॅरेथॉन 2 तास आणि 14 मिनिटे 19 सेकंदामध्ये पार केलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। फोर्ब्सच्या अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत चलन कोणते ठरले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी कुवेती दिनार। कुवेती दिनार हे जे चलन आहे फोर्ब्सच्या एका अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत चलन हे ठरलेलं आहे कुवेती दिनार। जगातील सर्वात शक्तिशाली चलन ठरलेलं आहे। बहरीनचं चलन बहरीनी दिनार हे जे आहे दुसऱ्या स्थानावर आहे। ओमानचे चलन ओमानी रियाल तिसऱ्या स्थानावर आहे। जगातील दुसऱ्या क्रमांकाचं जे चलन आहे युरो हे या यादीमध्ये 9व्या स्थानी आहे। तर अमेरिकन डॉलर 10व्या स्थानावर आहे। या अहवालानुसार भारतीय चलन रुपया आहे 15व्या स्थानावर आहे। तर या अहवालानुसार संयुक्त राष्ट्र सध्या 180 चलनांना कायदेशीर निविदा म्हणून मान्यता देते। पुढचा प्रश्न पाहूया। भारतातील पहिले अनुदानित गाय अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये उभारले जाणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेश राज्यामध्ये हे पहिले अनुदानित गाय अभयारण्य उभारले जाणार आहे आणि याची घोषणाही करण्यात आलेली आहे। प्रथमच गायींना संरक्षण देण्यासाठी उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरपूरच्या तुगलकपूर या गावामध्ये पहिले अनुदानित गाय अभयारण्य तयार केलं जाणार आहे। हे अभयारण्य तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून 65 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आलेलं आहे। हे अभयारण्य राष्ट्रीय गोकुळ अभियानांतर्गत अनुदान देण्यात आलेलं आहे। तसेच हे अभयारण्य जे आहे 50 एकर क्षेत्रामध्ये असणार आहे। पुढचा प्रश्न पाहूया। 2023चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए नारायण जाधव। नारायण जाधव यांना हा 2023चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर झालेला आहे। संत साहित्यासंदर्भात लेखन किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येत असतो। 2023चा यावर्षीचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार आळंदी येथील नारायण महाराज जाधव यांना जाहीर झालेला आहे। या पुरस्काराच्या स्वरूपामध्ये मानचिन्ह मानपत्र तसेच 5 लाख रुपये रोख हे दिले जाणार आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील पहिले पोक्सो न्यायालय कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी पुणे। पुण्यामध्ये हे महाराष्ट्रातील पहिले पोक्सो न्यायालय सुरू करण्यात येणार आहे। तर महाराष्ट्रातील पहिलंच पोक्सो न्यायालय असणार आहे शिवाजीनगर पुणे येथे याची जे उभारणी आहे करण्यात येणार आहे। बाललैंगिक अत्याचाराचे खटले या न्यायालयामार्फत चालवले जाणार आहेत। पुणे मेट्रोच्या वतीने याचे बांधकाम हे केलं जाणार आहे। याचा कोनशिला समारंभ देखील 21 जानेवारी 2024 रोजी पार पडलेला आहे। तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स। सेशन्स कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।